1 तासाचा अवधी आहे. आवाज आमचा तुमच्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवणारे आमचे साऊंड सिस्टीम वाले एकदम जोरदार त्यांनी आमच्या बरोबर जोडीला आमचे गुरुकुल्य असेल या सिंधुदुर्गात रत्न सन्माननीय केळकर बुवा आहेत. म्हटल्यानंतर एवढी ज्येष्ठ व्यक्ती बरोबर आहे, आपल्यालाही आनंद आहे नाही का? खूप समाधान आहे. महापुरुष क्रीडा मंडळ, श्री महापुरुष क्रीडा मंडळ देवली खालची तर्फे शशिकांत आत्माराम देऊळकर यांच्याकडून पक्वाद वादकाला 100 रुपयाचं पारितोषिक झाले का? आलीच 10-12 दिवसापूर्वी मला वाटतं आमच्या वन थोडीशी गाडीवर पडले, इजा झाली, जखमा झाल्या. पण या वयातही ताकद हरत नाही मात्र बुवा. किती काय झालं तरी शेवटी काही झालं तरी माणूस कधी वयाकडे बघत नाही, अंगात रक्त सळसळत आहे. ती संगीतातली जवानी वेगळी आहे आणि ती ऊर्जा आहे म्हणून बुवा बिंदास. आता बघितलं मी म्हणजे दर्शन घ्यायला गेलो, पायाला हात स्पर्श करायला गेलो, त्यावेळेला हात बघितलं तर सुजलेला आहे, पण एनर्जी अगदी अप्रतिम आहे. एका बुवांसाठी जोरदार टाळ्या होत्या. शेवटी कसं आहे, बुवा कधी घरात बसून राहण्यात नाही आणि बुवांसारखे असे वयस्कर ग्रस्त घरी बसलेले होते, खुर्चीवर आरामात पडलेले होते आणि त्यांचा नातू बरेच दिवस शाळेत गेलेला नव्हता आणि आजोबा खुर्चीत पडलेले होते आणि खुर्चीत बसलेले असताना समोरनं बघितलं तर शिक्षक येत आहेत, नातवाचे शाळेतले शिक्षक येत आहेत. नातवाला सांगतायत, आजोबा हे पट्ट्या पळ पळ पळ, अरे गुलामा तुझे शिक्षक येत, 4 दिवस शाळेत गेलंच नाही म्हणतील काय तुका? आजोबा मी नाही म्हणता पळत, मी लपत नाही, लपत म्हणता तुम्ही राहा, कारण मास्तरांना मी सांगा दिलंय माझे आजोबा का चांगले असतात. शेवटी आता काय कलियुग आहे, आपण गणपती बाप्पांच्या दत्तांच्या दरबारात भजनाला बसलोय. काहीतरी नको ते म्हणून चालत नाही का? शेवटी काय आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून वडाच्या झाडाला वडे लागत. गाव बसले होते आता वडे. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून वडाच्या झाडाला वडे लागत नाही. पूर्वी बघा रस्ते साधे होते, माणसंही साधी होती. पूर्वी रस्ते साधे होते मातीचे, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरे झाले, माणसं पण डांबरट झाली. कीर्तनकार ज्यावेळी आपण प्रबोधन करतो त्यावेळेला एक कीर्तनकार असे उभे राहिले कीर्तनाला आणि बोलायला सुरुवात केली आणि जगाचा नियम, या निसर्गाचा नियम सांगता सांगता ते पटकन ओघाओघात बोलून गेले. एक ना एक दिवस या गावातले सगळी माणसं मरणार. कोण त्या जन्माचा पाठ ठेवलेलं नाही, सगळे तर मरणारच. एक ना एक दिवस या गावातली सगळी माणसं मरणार. त्या कीर्तन ऐकणाऱ्यात मध्ये बसलेली, श्रोत्यामध्ये बसलेली एक म्हातारी होती. ती म्हातारी जोरा जोरात हसू लागली. कीर्तनकार म्हणतो मी म्हणजे सगळी मरणार, तू हसत की त्या? तर म्हणतो तुम्ही म्हटलं या गावातली माणसं मरणार, मी काही या गावात नाही. म्हणजे पद्धत कशी असते बघा, विचार करण्याची क्षमता कशी असते बघा. गजर गाऊया. गणपती बाप्पांना आपण प्रत्येक वेळी आपण कुठल्याही देवाच्या दरबारात गेल्यानंतर आपण एक मागणं मागतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मागणं मागतो. आपण सुद्धा मागणं मागतोय काय, सगळ्यांना सुखी ठेव आणि प्रत्येकाच्या मुखात भगवंता तुझं नाम राहू दे, एवढंच मागणं मागतोय, त्याच्या पलीकडे नाही.
ओठात एक आणि पोटात एक असेल तर होत नाही. ज्यावेळी त्याचं कर्म चांगलं असेल त्यावेळी त्याचं संपूर्ण आयुष्य फुकट नाही जाणार, वाया नाही जाणार. म्हणून मग अशी सांगितलं तुझं सुद्धा कर्म चांगलं होतं, कर्म चांगलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं बिंदास तरुण जाणार माणूस. वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. काही असतं, काही दोष असतात, पण वाल्मिकीने शतकोटी रामायण रामायण लिहिलं. या वेळेला पांडुरंगाच्या दरबारात नामदेव महाराज गेले. पांडुरंगाच्या दरबारात गेले त्यावेळी त्यांना कळलं की कोणीतरी शतकोटी ओव्यांचं रामायण लिहिलं. पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवल्याने विचारलं, पांडुरंगा भगवंता, एवढी वर्ष तुझी मी आज सेवा करतोय आणि माझ्याकडनं तू रामायण लिहून घेतलं नाहीस. एक चोर, लुटारू, दरोडेखोर, पाल्यापोळी त्याच्याकडनं रामायण लिहून घेतलंस शतकोटी ओव्यांचं. आणि आम्ही एवढी वर्ष भगवंता तुझी सेवा करतोय, आमच्या हातून काय, आम्ही काय सेवा आणखीन करावी. तेव्हा काय सांगितलं नामदेव महाराजांनी, काय सांगितलं, शतकोटी तुझे काही ना भंग. नामदेवांनी सुद्धा शपथ घेतली, पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवला आणि शपथ घेतली, शतकोटी तुझे काही ना भंग. म्हणे पांडुरंगा एक नाम्या. पांडुरंगाने काय सांगितलं, नामदेवा आहे तयारी होती आयुष्याची, काय भरपूर आयुष्य
आयुष्य होतं त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, भरपूर आयुष्य होतं वाल्मिकी होते तेव्हा. आता अवधी थोडी काय आहे, अरे तुझं नामे आयुष्य 80 वर्षाचं आहे. किती आयुष्य तुझं 80 वर्षाचं आहे, काय करणार तू? नामदेवाने सांगितलं जर मी देवा अभंग नाही लिहिले तर माझी जिव्हा काढून तुझ्या चरणावर ठेवीन. एवढं ऐकल्यानंतर मग शेवटी काय, भगवंताला सुद्धा वाटलं, पांडुरंगाला सुद्धा वाटलं आता काय करावं. पांडुरंगाला सुद्धा वाटलं काय करावं आता, हे याचं तर पण पूर्ण केलं पाहिजे, कारण देव आणि भक्तांचं नातच एवढं मोठं आहे. शेवटी लक्ष्मीला विनंती केली भगवंताने, सरस्वतीला विनंती केली या नाम्याच्या जिभेवर जाऊन बैस, आणि स्वतः पांडुरंगाने लेखणी हातात घेतली तरी शतकोटी पूर्ण झाले नाहीत. शेवटी नामदेव महाराजांच्या एकट्याच्याच घरात होते 14 संत. किती? नामदेव महाराजांच्या एकट्याच्या घरात 14 संत होते. आता सगळ्यात मी सांगणे नाही तुमका 14 खायचे म्हणजे ते उपवास सांगते म्हणजे हो का प्रश्न म्हणून हात म्हणते पहिल्यांदा प्रश्न म्हणून असा नाही, पण कोणाकडनं तरी काहीतरी माहिती मिळाली होईल ना. अगदी सोपा विषय आहे, तसं काही गण नाही. नामदेव महाराजांच्या एकट्याच्या कुटुंबात किती संत होते? 14. नावा बुवा सांगते मी नाही. अशा भरपूर कथा आहे सांगण्यासारख्या. ज्ञानेश्वरी ही सुद्धा लिहिली कोणी? आता लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली की ज्ञानदेवाने सांगितली? हा मोठा प्रश्न आहे नाही का. लिहिली कोणी हे सुद्धा सांगितलं पाहिजे नाही का. म्हणजे त्यांनी कोणी सांगावं असं माझं मत नाही, आपण आपलं जमलं तर सांग, तसा काही विषय नाही. आणि बघा आपली एक पद्धत आहे, एखाद्याला काय सांगावं तर त्याला वेळ मिळावा अशा पद्धतीत सांगावं. भजन संपता नाही सांगत आहे मी कुठलीच गोष्ट. आता वेळ मिळाला, भरपूर वेळ आहे गोगले, त्याच्यामुळे ते सगळं सांगू शकते बिंदास, आरामात विचार करून सांगते, त्याचा काय मोठा विषय नाही. शेवटी नामदेव महाराजांनी काय केलं, अभंग लिहिले पण पूर्ण होत नाही असं बघितलं आणि संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले. पांडुरंग संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, अरे झोपलास काय, उठ, अभंग पूर्ण करायचे आहेत, हे नाम तुझ्या हातात दिले, आता ते तू पुढे चालवायचं आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा नुसते अभंग लिहिले नाही, एक लक्षात घ्या, प्रत्येकाने आपली प्रचिती निर्माण केली आहे. संत तुकाराम महाराज काय करायचे, जुना रुपया असायचा, जुना ठोकळा म्हणायचे त्याला त्यांच्या भाषेत, विस्तवावर तप्त विस्तवावर तापवायचे. एखादा अभंग लिहिला की तो तप्त विस्तवावर तापवायचे आणि त्याचा चटका जिभेला द्यायचे. जर चटका जिभेला लागला तर अभंग लिहिलेला चुकीचा आहे, फोडून टाका, काढून टाका. आणि नाही लागला, चांगला राहिलं तर अभंग 100% खरा आहे. कारण संत तुकाराम महाराज हे फक्त अभंग सांगणारे आणि त्यांचे लेखणी कोण होते? आता ताने मी बुवांका विचारून सांगणे, आता मी सांगते त्यांच्या लेखणी कोण? संत जगनाडे महाराज, संत ते. आता हे त्यांचे लेखणी होते, ते लिहायचे, मग ते लगेच सांगायचे आपल्या शिष्याला की हा अभंग बरोबर आहे की चुकीचा आहे. म्हणून सांगतोय
तरी पायावर वाटांगण घालत राहू नये माणसाने. याच्यासाठी घरचे संस्कार महत्वाचे आहेत. आता हे घरचे संस्कार नसतील काय खरं नाही. आज बघा घरचे संस्कार जर सांगायचे झाले तर आमचे भजन सम्राट सन्माननीय बुवा केळुसकर यांच्या घरचे संस्कार बघा. त्यांच्या मातोश्री सुद्धा पेटी हार्मोनियम वाजवत होत्या. 4 मुलं 4 बहिणी मला वाटतं बुवांच्या सगळ्या पेटी वाजवत होत्या. सगळ्या पेटी वाजवत आहेत. बुवा सुद्धा पेटी वाजवत आहेत, भजन गात आहेत. हे संस्कार एवढे महत्वाचे आहेत बघा, जे मुळापासून चालत आले. हे संस्कार आहे महत्वाचे. आणि आज सुद्धा अनेक शिष्य बुवांनी घडवले. एकही शिष्य असा दिसणार नाही कुठेतरी बाह्यात काहीतरी बोलतोय, नको ते बोलतोय. आणि संस्कार हे आपल्या घरातून आई वडिलांकडून शिकले जातात. आताच्या मुलामुलींचा काय संस्काराशी संबंधच येत नाही हो. आई काय सांगते, पप्पा काय सांगते, पप्पाने आईच्या पुढ्यात सांगायला काय ऐकायला पण पुढ्यातच उभं राहत नाही. त्यामुळे संस्कार हा विषयच राहिला नाही. संस्कार आणि संस्कृती मुळात आपल्या घरात शिकली जाते आणि ती सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या घरात जर आई मोठा टिका लावत असेल आपल्या घरातली आई, तर मुलगी त्याची नक्कीच लावणार. पण आईची टिकली अशी असेल, आईच्याच कपाळावरची टिकली अशी असेल, तर मग पुढचं भवितव्य धोक्यातच आहे नाही का. तसं नसावं. त्याच्यासाठी संस्कार आहे. त्याच्यातला एक बारीकसा किस्सा सांगतो शास्त्र पुराणातला. सूर्यदेवांची पत्नी सूर्याचं तेज अपार, आणि हे तेज एवढं महाभयानक तेज त्यांच्या पत्नीला सहन होईना. त्यांच्या पत्नीचं नाव काय? संज्ञा. आता ही संज्ञा कोण? दक्ष राजाची कन्या संज्ञा. तिला ते तेज सहन होईना म्हणून तिने काय ठरवलं, आपण सुद्धा तपश्चर्या करायचं आणि आपण सुद्धा आपल्यामध्ये तेज निर्माण करायचं. कारण सूर्याजवळ उभं राहायचं, सूर्याच्या तेजासमोर उभं राहायचं तर तेवढं आपलं तेज पुरत नाहीये. म्हणून तिने ठरवलं संज्ञेने की आपण सुद्धा तपश्चर्या करावी आणि तेज निर्माण करावं. म्हणून तपश्चर्याला जाण्यासाठी निघाली. पण आपल्या नवऱ्याला कळेल ना मी बाहेर निघून गेले तर, म्हणून तिने काय केलं, आपल्यासारखीच दुसरी संज्ञा निर्माण केली. लक्षात घ्या काय तत्व असेल, आपल्यासारखी सेम. कारण सूर्यापासून त्या संज्ञेला 3 मुलं झाली. सूर्याला 3 मुलं झाली. संज्ञा या बायकोपासून. एकाचं नाव वैवस्वत मनू, दुसऱ्याचं नाव यमराज आणि तिसरी यमुना. अशा 3 अपत्य झाली. आता ह्यांना तिघांना सांभाळणार कोण? मी जर तपश्चर्येला निघून गेली तर ह्यांना सांभाळणार कोण? म्हणून त्या संज्ञेने आपल्यासारखी दुसरी संज्ञा निर्माण केली आपल्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी. आणि ती निघून गेली ती पहिली आपल्या बापाकडे गेल्यानंतर बापाने विचारलं, पूर्वी तशी पद्धत होती, आई वडिलांनी बोलावल्याशिवाय मुलीने माहेरी येऊ नये. आणि बघितलं तर संज्ञा आली, आपली मुलगी आली, लगेच हाकलून दिलं, जा म्हणाले आपल्या नवऱ्याकडे, आम्ही बोलावलं नाही, यायचं नाही. आता नवऱ्याकडे गेल्यानंतर आपल्यासारखी दुसरी संज्ञा तिथे तयार आहे. नवऱ्याने बघितलं तर काय म्हणेल, म्हणून बाहेरच्या बाहेर ती तपश्चर्येला निघून गेली. आणि या ठिकाणी दुसरी संज्ञा, तिचं नाव सुवर्णा. कारण तिने सांगून ठेवलं होतं कोणालाही कळता नाही तू वेगळी आहेस. तिचं नाव सुवर्णा. आणि त्या सुवर्णेपासून सूर्यापासून त्या सुवर्णेला सुद्धा दुसऱ्या संज्ञेला 3 मुलं झाली. आता सगळ्यात ज्ञान सांगितलं. म्हणजे सूर्यापासून दुसरीला सुद्धा 3 मुलं झाली आहे. आणि ही 3 मुलं, ह्या 3 मुलांचं पालन पोषण बघा. संस्कार काय असावे, संस्कृती घरची काय असावी, आपल्या नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून त्यांच्या पालन पोषणासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी आपल्यासारखी दुसरी संज्ञा तयार केली आणि आपण तपश्चर्येला निघून गेली.
म्हणजे गेलेला सुद्धा दुःख होऊ नये आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा वाईट वाटू नये म्हणून बघा हे केवढे संस्कार असतात घरचे. आणि त्याच्यासाठी नवऱ्याने जरी हाकललं तरी मान सन्मान तिने स्वतःचा किती ठेवला विचार करा. परत ती आपल्या नवऱ्याकडे गेली नाही, तपश्चर्येला जायचं होतं, बाहेरच्या बाहेर तपश्चर्येला निघून गेली म्हणून सांगतो. धन्यवाद. मोरया एक गंगा मोरया